आणि अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला। याच पक्षप्रवेशावर खासदार संजय राऊत यांची काय प्रतिक्रिया पाहूया। साहेब, आज अशोक चव्हाण यांचा अधिकृत प्रवेश जो आहे तो झालेला आहे भाजपमध्ये। काय याचा फटका महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही। याचा फटका बसला असता भारतीय जनता पक्षाला बसू शकेल। अशा प्रकारे राज्यभरातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा हे या देशामध्ये प्रथमच घडत आहे। भ्रष्टाचार मुक्त करायला निघाला होता देश आणि स्वतः तुम्ही इतका भ्रष्टाचार आजूबाजूला चिखल माजून ठेवलेला आहे, कळलं का? तर आम्हाला फटका बसत नाही। महाविकास कालपर्यंत तुमच्या सोबत चर्चा करत होते राऊत साहेब, कालपर्यंत आमच्याबरोबर होते, ते चहापान करत होते, चर्चा करत होते, चांगलं बोलत होते आणि अचानक असे सोडून गेले। पण याचा राज्यसभेला फटका बसू शकतो का? राज्यसभा निवडणूक आमची जागा आम्ही निवडून आणू। श्वेतपत्रिका जो विषय होता केंद्र सरकारने काढला त्यात आदर्श नक्कीच आता काय करणार? आता प्रधानमंत्री मोदींनी माफी मागायला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।